हॅलो गाईज, तुमचं इन्फोनिक अकॅडमी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण 1 महिन्यात TETचा पेपर कसा पास करू शकतो यासाठी काय नियोजन करावं लागेल, प्रत्येक विषयाचे कोणते टॉपिक हे महत्त्वाचे आहेत जे की प्रत्येक वर्षी विचारले जातात, फापट पसारा वाचण्यापेक्षा मोजकेच वाचून कमी वेळात कसे आपण ही परीक्षा पास करू शकतो हे पाहणार आहोत. मीही 1 महिन्याच्या अभ्यासाने पेपर पास झालो आहे, तसे तुम्ही होऊ शकतात. आज मी पेपर 1साठी परिसर अभ्यास, इंग्लिश, मराठी तसेच पेपर 1 व 2साठी बालमानसशास्त्र चे कोणते टॉपिक जास्त वेळेस विचारले जातात ते कशी प्रिपेअर करावे, काय वाचावे काय वाचू नये, फ्री रिसोर्सेस कोणते, एकही पैसा न खर्च करता कोणतीही बॅच न घेता कसे पेपर पास करावे हे सर्व पाहणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि लिहित राहा जे इम्पॉर्टंट पॉईंट मी सांगतोय. तर सर्वात आधी आपण परिसर अभ्यास यामधले इम्पॉर्टंट टॉपिक पाहूयात. त्याच्यात सर्वात पहिले आहे इतिहास. इतिहासमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा 3 ते 4 मार्काला विचारला जातो. तर हा कुठून करावा? हा 4थीच्या पुस्तकात जे आपले स्टेट बोर्डचे पुस्तक आहे 4थीचं, त्याच्यातले जे खाली इम्पॉर्टंट पॉईंट येतात त्याच्यातले मोस्ट ऑफ क्वेश्चन येऊ शकतात, किंवा पण 4थीचं लहान पुस्तक आहे ते वाचू शकतात. त्याचसोबत पॉलिटीचे जे वरचे बेसिक मुख्यमंत्री, राज्यपाल किंवा कोणते कलम आहेत ते वाचू शकतात. त्याच्यातनं 4 मार्क कव्हर होतील. स्पेशली जे एज्युकेशन डिपार्टमेंट रिलेटेड जे टॉपिक आहेत ते वाचू शकतात, त्याच्यात जास्त स्कोप आहे. भूगोलमध्ये प्राकृतिक सौरमंडल आणि संसाधने या टॉपिकवरती क्वेश्चन येतात. तसेच GKचे एखादा क्वेश्चन आला तर आला, नाही येऊ शकतो. आणि विज्ञान सर्वात महत्त्वाचं, त्याच्यात 10 ते 12 मार्काचं विज्ञान विचारलं जातं. आता विज्ञानमध्ये काय कराल? विज्ञानमध्ये बायो, फिजिक्स आणि केमिस्ट्री हे 3 महत्त्वाचे भाग असतात. बायोमध्ये फक्त 4 टॉपिक, 3 ते 4 टॉपिक असतात. सेल, रिप्रोडक्शन सिस्टीम, ऑर्गन सिस्टम आणि एखादा अजून कोणताही ते ॲड करू शकतात. त्यासोबत मोस्ट ऑफ टाईम बायोचे क्वेश्चन जास्त असतात. त्यानंतर फिजिक्सचे आणि केमिस्ट्रीचे हे सेम लेवलला असतात. फिजिक्समध्ये लाईट, हीट, करंट आणि इलेक्ट्रिसिटी हे 4 टॉपिक आहेत. तसेच केमिस्ट्रीमध्ये ॲटम, मेटल्स, नॉन मेटल्स, पिरियोडिक टेबल अँड मॅटर टॉपिक आहे, तोही येऊ शकतो. मॅटर टॉपिक पण महत्त्वाचा आहे. हे असे 4 टॉपिक केले तरी हे इनफ आहेत. त्याचसोबत इतिहासमध्ये प्राचीन आणि मध्य, त्याच्यामध्ये कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत? तर संत, धर्म, सण, संस्कृती, राजेशाही हे 4 टॉपिक महत्त्वाचे आहेत. याच्या व्यतिरिक्त काही येत नाही आणि ते 3 ते 4 मार्काला क्वेश्चन विचारले जातात. आणि सध्या त्याचा ट्रेंड कमी झाला आहे. मग मॅक्स टू मॅक्स 3 ते 4 मार्काला हे प्रश्न विचारतील. ते पण संतावरती एक क्वेश्चन येईल, एक धर्मावरती किंवा संस्कृती, राजेशाही, हडप्पा संस्कृती कोणती आहे, किंवा मोहनजोदडो वगैरे जे संस्कृती आहेत त्याच्यावरती क्वेश्चन येतात. तसंच आपण इंग्लिश या विषयात गेलो तर पॅसेज 5 मार्काला येतो. मिसस्पेल्ड, अँटोनियम्स, सिनोनियम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन हे 5 मार्काला येतात. ॲनिमल्स, जेंडर हा नवीन टॉपिक, हा TETला फक्त स्पेसिफिक TETला विचारला जातो. यात आपण स्त्रीलिंग पुल्लिंग म्हणजे आता मराठीत स्त्रीलिंग पुल्लिंग असतं ते याच्यामध्ये ॲनिमल जेंडर म्हणतात. आणि ॲनिमल यंग्स वन्स म्हणजे प्राण्यांचे पिल्ले कोणते, ॲनिमल साऊंड म्हणजे प्राण्यांचे आवाज, वेगवेगळ्या प्राण्यांचे कोणते आवाज आहेत ते मी तुम्हाला हे सर्व प्रोव्हाइड करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये, की हे स्त्रीलिंग पुल्लिंगचे एवढेच टॉपिक करा, तेवढेच येतात. यंग्स वन्सचे काही ठराविक प्राणी आहेत, तेवढेच प्राण्यांचे पिल्ले येतात. आणि हे साऊंड हॅबिटॅट म्हणजे घरं हे सेम पण तसेच येतात. आणि बाकीचे 15 मार्काला हे ग्रामर येत असतं. ग्रामरमध्ये काय, चेंज द व्हॉइस किंवा टेन्स वगैरे हे साधे सुधे जे बेसिक लेवलचे 9th-10th लेवलचे जे टॉपिक असतात ते विचारले जातात. हे सर्व मी तुम्हाला कव्हर करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तसेच मराठी 30 मार्काला विचारला जातो. त्याच्यात गद्य उतारा 3 ते 4 मार्काला. गद्य आणि पद्य म्हणजे काय असतं, एक पॅसेज असतो, एक कविता असते. हे 3 ते 4 मार्काला असे 8 किंवा 7 मार्काला विचारले जाऊ शकतात. त्यासोबत ग्रंथ, अभंग, साहित्य, आत्मचरित्र यांचे लेखक कोण आहेत त्यांच्याबद्दल माहिती विचारतील. ते 2 ते 3 मार्काला ते क्वेश्चन येऊ शकतात. आणि समानार्थी, विरुद्धार्थी शब्द हे सोपे असतात, 2 मार्काला कोणतेही येऊ शकतात ते. जसं की सुंदरचं विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द असं तुम्ही सांगू शकता. त्याच्यासोबत म्हणी, वाक्प्रचार, काही ठराविक म्हणी व वाक्प्रचार त्यांना पूर्ण करा किंवा त्यांचा अर्थ सांगा, त्यांचा वाक्यात उपयोग करा, असे प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. पत्रलेखन हा याच्यावरती एक क्वेश्चन येतो, म्हणजे तुम्ही औपचारिक पत्र कोणाला लिहिणार, अनौपचारिक कोणाला लिहिणार, हे ठराविक पत्र हे कोणासाठी आहे, याच्यात औपचारिक येतं की अनौपचारिक येतं, असं याबद्दल विचारू शकतात. अशुद्ध पारिभाषिक शब्द, अशुद्ध म्हणजे त्याच्यात आता इंग्लिशमध्ये जसं स्पेलिंग चूक असते, स्पेलिंग मिस्टेक असते, तसे मराठीमध्ये अचूक किंवा अशुद्ध किंवा पारिभाषिक शब्द हे असतात. ते अचूक शब्द आपल्याला ओळखायचा असतो किंवा अशुद्ध शब्द ओळखायचा असतो, असे क्वेश्चन येऊ शकतात. व्याकरणमध्ये 10 ते 12 मार्काचं, तेच साधारण काळ, भूतकाळ वगैरे हे विचारू शकतात. त्यासोबत विरामचिन्ह 1 मार्काला येऊ शकतं. आलं तर आलं, हा मोस्टली येऊ शकतं. त्याच्यात एखादं अनुस्वार नसेल किंवा फुल स्टॉप वगैरे नसतात.
त्याचसोबत आपण आता बालमानसशास्त्राचं वाचणार आहोत. हे एक सर्वात इम्पॉर्टंट आहे, 30 मार्क. आणि हे दोघं पेपर 1 आणि पेपर 2 या दोघं पेपरसाठी महत्त्वाचे आहेत. त्याच्यात आपण मोस्टली जे मागचे क्वेश्चन पेपर आहेत त्याच्यावरून आपण हे समजू शकतो की मानसशास्त्राची व्याख्या हे 1 ते 2 मार्काला क्वेश्चन येतो ह्या टॉपिकवरती. तसंच बालमानसशास्त्र समाजसुधारक असतात, जसे ताराबाई मोडक आहेत किंवा ते अन्य जे विदेशी आहेत किंवा भारताचे आहेत ते समाजसुधारक बालमानसशास्त्रामधले कोणते ते 1 मार्काला येऊ शकतं. बालविकास हा एक टॉपिक आहे, त्याच्यात ग्रंथी संप्रेरके आणि एक कार्य, एक पिच्युटरी ग्रँड, एक कोणत्या त्याचं कार्य काय, त्याचं संप्रेरके काय हे विचारले जातात. तो एक तक्ता आहे, तोही मी तुम्हाला शिकवणार आहे. त्यासोबत बालकांचा वाढ व विकास, फरक यांचा ते फरक, वाढमध्ये फरक काय, विकासमध्ये फरक काय हे तुम्हाला सांगायचं असेल. बालकांचा वाढ व विकास या टॉपिकमधले अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे मस्तनाकृती आणि अक्षांवृत्ती. म्हणजे विकास हा डोक्यावरनं होतो, म्हणजे डोक्याकडनं शरीराकडे मध्यभागाकडे होतो, तेव्हा मस्तकानुवृत्ती असतं. आणि ॲक्शन म्हणजे मध्यभागाहून डोक्याकडे. हे एक सिंपल पॉईंट आहे, फक्त 3-4 ओळीच, 3-4 डिफरन्सेस आहे, ते वाचलं तर तुमचा 1 मार्क फिक्स होऊ शकतो. त्यासोबत विकास अवस्था हा कधी येऊ शकतो, 0 मार्काला पण येऊ शकतो, म्हणजे येऊच शकत नाही, किंवा 1 मार्काला येऊ शकतो. बालकांचे सामाजिकरण हा एक टॉपिक आहे, त्याला 1 मार्काला येऊ शकतो. शिक्षणाची व्याख्या आणि शिक्षणाचे प्रकार हे 1 मार्काला येऊ शकतात. हा सर्वात जिथं स्टार असेल ते महत्त्वाचे टॉपिक आहेत. जसे हा आहे शैक्षणिक मानसशास्त्र अभ्यास पद्धती, जसे निरीक्षण, प्रायोगिक सर्वेक्षण, जीवन वृत्तांत, याचे 2 मार्काला येऊ शकतात. हे मोस्टली येतात 2 मार्काला किंवा 1 मार्काला येऊ शकतं. अध्ययन प्रक्रिया 2 ते 3 मार्काला. अध्ययनावर परिणाम करणारे घटक म्हणजे आंतरिक, बाह्य. म्हणजे आंतरिक म्हणजे मनातील जे भावना असतात किंवा मनातील विचार असतात ते आंतरिक किंवा बाह्य, बाहेरील परिसर वगैरे हे 1 मार्काला येऊ शकतं. याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ येईल. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला बालमानसशास्त्र हा एका टॉपिकवर 1.5 तासाचा व्हिडिओ पाहण्याची गरज नाही. असं कराल तर तुमचं कोणताही टॉपिक कव्हर होणार नाही. तुम्हाला कमीत कमी 10-15 मिनिटाचा एक टॉपिक एंड करायचा आहे, तेव्हा तुमचं 2 ते 3 दिवसात बालमानसशास्त्र ही कंप्लीट होऊ शकतं. आणि त्याच्यानंतर 3-4 दिवस त्याचं रिव्हिजन करून ते कंप्लीट होऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला 1 शॉर्ट व्हिडिओ पाहू शकतात किंवा नोट्स वाचू शकतात. मोस्टली 1 शॉर्ट व्हिडिओ इनफ आहेत आणि नोट्स वाचले तरी इनफ आहेत. त्यानंतर अध्ययन वक्र व अध्ययनाचे टप्पे, याच्यात 1 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो. अध्ययन उपपत्ती 2 ते 3 मार्काला येतात. त्याच्यात उपपत्ती व त्यांचे जनक कोणते, त्यांनी कोणावर प्रक्रिया केली, म्हणजे मांजरीवर केली, सस्यावर केली की कुत्र्यावर केली, किंवा त्यांचे जनक कोणते, त्यांनी कोणी कशावरती हे केलं आहे, प्रक्रिया केली, आणि कोणत्या उपपत्तीचं शोध कोणी लावलेला आहे ते आपल्याला नाव वाचायचे. ते फक्त एक तक्ता आहे, त्याच्यातले 2-3 म्हणजे प्रत्येक शास्त्रज्ञाचं नाव वाचायचे. हे 2-3 मार्क तुमचे मिळून जातील. अध्ययन संक्रमण हे 1 मार्काला येईल. त्याचं दहन, ऋण, शून्य हे 3 टॉपिक, एक वाक्याचं उत्तर आहेत, एक वाक्याचं थेरी आहे, ते वाचून झाले तरी तुमचे 1 मार्क कव्हर होईल. अध्यापन पद्धती आणि अध्यापन प्रतिमान यांच्यात फरक काय, हे डिफरन्शिएशन हा 1 मार्काला पक्का क्वेश्चन असतो. अध्यापन प्रतिमान हे सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. यात 2 ते 3 मार्काला 100% क्वेश्चन असतात. त्यासोबत अध्यापनावर परिणाम करणारे घटक कोणते, जसे संवेदना, अवबोध, प्रतिमा, कल्पना, विचार प्रक्रिया, स्मरण व विस्मरण, प्रेरणा, भावना, अवधान व अभिरुची. तसेच शैक्षणिक मूल्यमापन आणि शालेय अंतर्क्रिया, हे सर्व टॉपिक मिळून 8 ते 10 मार्काला हेच कव्हर करतात. म्हणून हे सर्वात महत्त्वाचे टॉपिक आहेत. हे 3 टॉपिक वाचू शकता तुम्ही, हे महत्त्वाचे आहेत. त्यासोबत विशेष बालकांच्या गरजा हे स्टार केलेले, हेही 2-3 मार्काला 100% येऊ शकतात नाही, येतातच. व्यक्तिमत्व हाही एक टॉपिक आहे, त्याच्यात ते दोघं मिळून 2 ते 3 मार्काला येतात. संघर्ष व समायोजन याच्यावरती 1 मार्काचा क्वेश्चन हा दरवेळी विचारला जातो. त्यासोबत बालमानसशास्त्राचे 21वा टॉपिक आपण धरू शकतो, ज्ञान रचनावत, याच्यावरती 1 मार्काचा येतो. अध्यापन पद्धती हा सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे, याच्यात 2 ते 3 मार्काला, आणि हा लवकर कव्हर होणारा टॉपिक आहे. बुद्धिमत्ता हा थोडा किचकट जाऊ शकतो, पण 2 ते 3 मार्काला हाही विचारला जातो. आणि महत्त्वाचे मानसशास्त्रज्ञ हे एखादे कोणत्या थिअरी दिलेली असेल किंवा त्यांचं कार्य असेल ते विचारले जातात. ते 2 ते 3 मार्काला आपल्याला विचारले जातात. तर अशा प्रकारे आपण हे महत्त्वाचे टॉपिक आहेत हे कव्हर करावे लागतील. आणि एवढंच वाचलं तरी तुमचे आरामाने क्वेश्चन पास, म्हणजे क्वेश्चन कव्हर होऊन जातील, सर्व पास होऊन जाणार तुम्ही. आपल्याला फक्त 82 मार्क कास्टसाठी आणि 90 मार्क ओपनसाठी पाडायचे आहेत. त्यासोबत मॅथचे डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला पाठवेल. त्याच्यात काही सेम टॉपिक आहेत जे दरवर्षी परत विचारले जातात. त्याच्या व्यतिरिक्त काही करायची गरजच नाही. ते टॉपिक तुम्हाला 20 ते 25 मार्क फक्त ते सेम टॉपिक मिळून देतात. बाकीचे जे मिक्स आपण अभ्यास करणार आहोत ते 6 ते 7 मार्काला किंवा 10 मार्काला मॅक्स टू मॅक्स विचारले जातात. पण ते आपल्याला जर तुमचं काहीच तयारी नसेल पण तेवढं टॉपिक वाचून गेलं तरी तुमचे 20 मार्क तिथं कव्हर होतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर इन्फोनिक चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा, आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.